आता सध्या इथे पनवेलकर विला इथे आहोत आणि इथे साधारणतः खूप मोठी आग लागलेली. तर बघितलं तर दीपक राठोड यांनी लगेच फायर ब्रिगेडला बोलवलं देखील आणि इथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. आणि सांगायचं झालं तर हा एकदम कमी रहदारी असणारा रस्ता आहे, तर त्याच्यामुळे याच्याकडे नक्कीच पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. कारण की आता इथे थोडक्यात वाचले, कारण की काही जीवितहानी झालेली नाही कमी रहदारी असल्यामुळे. जर जास्त रहदारीचा वातावरण असतं किंवा रस्ता असता आणि इथे अगदी कोणाला समजणार पण नाही की काय झालं तर बंगला क्रमांक 1मधून जे महेश गावकर करून आहेत त्यांनी आम्हाला याची कल्पना दिली आणि लगेच इथे फायर ब्रिगेड आता आग नियंत्रणात आली आहे. तर इथे पोलीस प्रशासनाने दिवसातून 2 ते 3 राऊंड तरी इथे मारले पाहिजे. कारण की इथे आता बंगल्यामध्ये संध्याकाळचे वगैरे मुली जे रहिवासी राहतात त्यांचे घरातले फॅमिली मेंबर असतील तर त्यांच्यासाठी हा खूप धोकादायक आहे. म्हणजे आता आज आग लागली, उद्या काहीही घडू शकतं. तर पोलीस प्रशासनाकडे हीच विनंती आहे की इथे जिथे जिथे जे स्पॉट आहेत, म्हणजे आपल्या रितुवळ बंगलो झाले किंवा साई आर्किडच्या समोर देखील एक जंगलसारखं आहे, तिथे देखील पोलीस प्रशासनाने आम्ही वारंवार त्यांना पत्र दिलेले आहेत, तरी पण त्यांचं काय आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही आहे. तर नक्कीच मी त्यांना हे सांगेन की कुठेतरी काहीतरी घटना घडण्याच्या अगोदर तुम्ही पोलिसांचे राऊंड अप ठेवले पाहिजे.